तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 1 महिन्यात किती सिलेंडर बुक करता येतात आणि लग्न सोहळ्यासाठी किती मिळतात सिलेंडर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सरकारने आणि तेल कंपन्यांनी काही नियम तयार केले आहेत. त्यामुळे घरपोच सिलेंडर मिळणे सोपे होणार आहे. सध्या बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने एजन्सीबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. लग्न सोहळ्यासाठी किती सिलेंडर मिळतात हे आपण याबद्दलचे काही नियम आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, देशात LPG सिलेंडरविषयी पॅनिक स्थिती आहे. अजूनही अनेक गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा आहेत. ग्राहकांना वेळेत आणि घरपोच सिलेंडर मिळावा यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत. तर आखातातून नैसर्गिक गॅस घेऊन काही जहाजांनी भारताच्या समुद्रकिनारी नांगर टाकला आहे. येत्या काही दिवसात उरलेली गर्दीही दिसणार नाही. पुरवठा लवकरच सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशाकडे पुढील 2 महिन्यात पुरेल इतका इंधन आणि गॅस साठा असल्याचं केंद्र सरकारचा दावा आहे. तर 40हून अधिक देशांकडून लवकरच पुरवठा होणार असल्याचे सरकारचे म्हणणे देखील आहे. पण गॅस बुकिंगचे हे नियम तुम्हाला माहीत आहेत का? तर मित्रांनो, एका महिन्यात किती गॅस बुक आपण करू शकतो? तर मित्रांनो, भारतात पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCLच्या नवीन नियमानुसार एका ग्राहकाला एका महिन्यात जास्तीत जास्त 2 घरगुती गॅस सिलेंडर बुक करता येतात. यापेक्षा अधिक सिलेंडर बुक केल्यावर सिस्टीममधूनच बुकिंग होत नाही. यासाठी 25 दिवसांचा नियम लागू आहे. तर एका आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान 12 सबसिडी सिलेंडर बुक करता येतात. तर जर गरज असेल तर 3 विना अनुदानित सिलेंडर मिळतात. वर्षाला एकूण 15 सिलेंडर बुक करता येतात. तर BPSCची नवीन प्रक्रिया. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL अतिरिक्त सिलेंडरच्या बुकिंगसाठी नवीन व्यवस्था सुरू केली आहे. जर तुम्ही वर्षाला 12 सिलेंडरचा कोटा पूर्ण केला असेल आणि त्यानंतरही सिलेंडर हवा असेल तर त्याविषयी नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी तुम्हाला हॅलो BPCL ॲपचा वापर करावा लागेल. या ॲपवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तुमच्या घरी किती सदस्य आहेत? तुमच्या घरी लग्न अथवा इतर कार्यक्रम आहे का? तुमच्याकडे कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या किती आहे? या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त सिलेंडर द्यायचे की नाही खात्री करून पुढील निर्णय घेता येतो. धन्यवाद.